नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आम्ही कांकरे इथून निघून इथं मांदला गावामध्ये आलो आणि आम्हाला इथं सज्जन भेटले. त्यांचं घर होतं. यांनी आम्हाला चहासाठी आमंत्रण दिलं. चहा दूध आणि डॉक्टर साहेबांच्या घरून आम्हाला लाडूचा प्रसाद आला. त्यामुळं महाराजांचे धन्यवाद. नर्मदे हर मंगलमय बाबा जी जी. नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही आता चिपाबडी येथे आलो आणि येथे मा रेवा कार केअर या नवीन दुकानाच्या ओपनिंग आहे. त्यांनी इथं प्रसादाचं वाटप होतं. त्या आम्हाला परिक्रमावासींना या दुकानदार जे आहे बेकरीवाले यांनी आम्हाला प्रसादासाठी आमंत्रित केलं आणि नाश्ता वगैरे दिला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. म्हणजे कारचं जे रिपेरिंग आहे त्याच्यासाठी त्यांनी दुकानाचं ओपनिंग केलं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही आलो पोखरणी येथील आश्रमामध्ये आज दुपारच्या जेवणासाठी आलेले आणि अतिशय आश्रमाची जी रचना खूप छान आहे. प्रवेशद्वाराजवळच हे बघा मंदिर आहे, इकडे गार्डन आहे आणि हा जो आहे हा परिक्रमावासींसाठी हा हॉल आहे. प्रशस्त हॉल आहे. म्हणजे जवळजवळ अगदी 100-150-200 जरी परिक्रमावासी आले तरी कुठली अडचण नाही अशा प्रकारचा हॉल आहे. हा या हॉलमध्ये सर्व परिक्रमावासी दुपारच्या जेवणासाठी आलेले. नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. आश्रमाचं सुंदर असे गार्डन आहे. आंब्याची लागवड या गार्डनमध्ये खूप छान आहे. प्रशस्त असा आश्रम आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आत्ता आम्ही आलो दगडखेडीच्या पुढं बिथिया येथील आश्रमामध्ये आणि या बिथिया येथील आश्रमामध्ये आता आम्ही मुक्कामासाठी थांबलो आणि आज आमचं इथं मुक्काम आहे. नर्मदे हर नर्मदे हर. आश्रमामध्ये आता आम्ही मुक्कामाला राहिलेलो आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आश्रमाचा किचन आहे आणि इथं हे सेवादार स्वयंपाकाला सुरुवात करण्यासाठी आलेले. इकडं पण परिक्रमावासींची आरती चालू झालेली.